सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं का हो? माहेरवरून निघताना ना थोडंसं इमोशनल व्हायला होतं. मला तर 100% होतं आणि मी खूपदा म्हणते, की घरातून निघताना शूट करेन, पण माझ्याकडून ते होतच नाही. आणि इथे माझे काका मला सोडायला आलेले आहेत. बरं आत्ता ही मी मंगला एक्सप्रेस तुम्हाला दाखवली ती आणि पृथ्वी रत्नागिरीवरून बसून आले आणि मी चिपळूणला बसले, कारण मी आईकडे आले होते आणि मी त्यांना इथे जॉइन झाले. आणि ही डायरेक्ट ट्रेन आहे भोपाळला जायला, त्याच्यामुळे आम्हाला बरी पडते. ट्रेनमध्ये बसले, मस्त आम्ही गरम-गरम चहा प्यायलो आणि आता मी झोपायचा प्रयत्न करते. कारण जी काही उरली-सुरलेली सगळी झोप असते ना, ती मी ट्रेनमध्ये पूर्ण करते आणि बेड वगैरे मी छान सेट करून घेतलेला आहे आणि आता मस्त झोपून जाणार आहे मी. बरं थोड्या वेळाने उठल्यानंतर मी डबा गरम करायला लावला, म्हणजे इलेक्ट्रिकवाला आहे. थोडासा चार्ज करते म्हणजे हीट होईल आणि जेवणामध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. बरं डबा हीट होतच होता तोपर्यंत इकडे सगळं क्लीनिंग वगैरे चालू होतं आणि बघता-बघता कल्याण स्टेशन पण आलं आणि कल्याण स्टेशन जवळ-जवळ 1:30 वाजेपर्यंत येतं आणि मी इकडे जेवायला वाढायला पण घेतलंय, कारण आईने आम्हाला छान-छान जेवण बनवून दिलं होतं. जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. इथे आहे चिकन आहे आणि एकदम सुकं चिकन केलंय, कारण डब्यामध्ये सांडू नको, म्हणजे तेल वगैरे बाहेर नको यायला किंवा ग्रेव्ही वगैरे. आणि इकडे अंडी पण दिलेत भरून. बरं याच्यातली अंडी पृथ्वींनी आणि मी मगाशी आम्ही चपाती खाल्ली सकाळी, त्याच्यासोबत थोडीशी खाल्लं. आणि इकडे चपाती आहे, भाकरी पण दिली होती, त्याच्यानंतर चिकन आहे आणि अंडी भरलेत. असं मस्त आता आम्ही जेवून घेऊ छान. कांदा लिंबू पण दिलाय, म्हणजे मी तिथेच आता चिरला सगळा आणि छान जेवून घेऊ आणि परत झोपू. कारण ट्रेनमध्ये मी ना असं सगळं ज्या व्हिडिओज असतात ना, त्या सगळ्या डाउनलोड करून आणते. त्याच्यामुळे माझा टाईमपास होऊन जातो आणि छान आराम झाला. त्याच्यानंतर रात्री आम्ही जेवणामध्ये काय मागवलं हे मी तुम्हाला दाखवते. रात्रीचं जेवण आम्ही बाहेरून मागवलं होतं आणि आम्हाला दोघांना पण पिझ्झा खायची इच्छा होत होती. त्याच्यामुळे आम्ही भुसावळमध्ये छान चीज बस्ट चिकन पिझ्झा मागवला होता आणि मस्त टेस्ट होती. अगदी गरम-गरम आला होता आणि तुम्ही पण कधी ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असाल ना, तर हा ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजेच बाहेरून तुम्ही ट्रेनमध्ये ऑर्डर करू शकता आणि पिझ्झा असेल तर चोकोलावा केक झालाच पाहिजे आणि मी माझ्यासाठी रेड वेल्वेट केक ऑर्डर केला होता. मस्त खाल्लं-पिल्लं, परत झोपलो आम्ही आणि डायरेक्ट भोपाळ आल्यानंतर उतरलो आणि आता आम्ही गाडीची वाट बघतो. आणि हे सगळं वातावरण बघून ना तुम्हाला एक थंडीचा अंदाज आला असेल. भोपाळमध्ये किती थंडी आहे ती, म्हणजे प्रचंड थंडी असते आणि मला ती थंडी बिलकुल नाही आवडत. बरं चला आता गाडी पण आली, आता आम्ही घरी जातो. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.